हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका या नवीन चॅनलवर. संक्रांतीसाठी स्पेशल सिरीज चालू आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आत्तापर्यंत आपण खूप सारे दागिने पाहिलेले आहेत हलव्याचे. तर 6 पार्ट्स झालेले आहेत. आता 7 पार्ट चालू आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत लॉंग नेकलेस आणि त्यावर बिंदी, जे की लास्ट व्हिडिओपर्यंत तुम्ही नक्की पहा, तुम्हालासुद्धा ट्राय करता येतील. नेकलेस बनवायचा आहे आपल्याला संक्रांतीसाठी. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे ग्लिटर पेपर रेड कलरचा. आणि बॅकअपसाठी इथे मी पुस्टा कार्डबोर्ड यूज करते. तुमच्याकडे जर प्लास्टिक वगैरे असेल पेपर तर तुम्ही ते यूज करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला राऊंड शेप कापून घ्यायचा आहे, कट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला पतंग वगैरे जे काही शेप तुम्हाला लोटस वगैरे कापायचा असेल त्या शेपमध्ये कापून तुम्ही लॉंग गळ्यातलं बनवू शकता. इथे मी राऊंड आकारचं बनवते पेंडेंट, आणि त्याच्यावर मला कुंदन रेड कलरचं स्टिक करायचं आहे. तुमची साडी ज्या कलरची असेल, ब्लॅक वगैरे, तुम्ही ते मॅचिंग करू शकता ज्वेलरी. अशा प्रकारे मी कुंदन घेतलेले आहे, ते मध्यभागी स्टिक करते आणि त्याच्यानंतर आपल्याला हलवे स्टिक करायचे आहेत. ह्याच्या साईडने तुम्ही गोल्डन जे की लेस असती किंवा बॉलपिनची जी काही बॉलमणी असती ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता. इथे मी माझ्याकडे त्यावेळेस लावले नाही, मला लक्षातच नव्हतं आलं त्यासाठी. बट लास्टला मी आउटर साईडने लावले आहे जेव्हा मला लक्षात आलं त्यावेळेस. तर मी गडबडीमध्ये केला हा व्हिडिओ. हे बघा, मी डायरेक्ट हलवे स्टिक करते. तुमच्याकडे छोटी साईज मोठी साईज जे तुम्हाला स्टिक करायचं असेल ते तुम्ही स्टिक करू शकता. इथे मी मोठी साईज घेतलेली आहे. संक्रांतीसाठी हे लॉंग नेकलेस खूप ट्रेंडिंग आहे सध्याला, आणि आपण पाहतोय नेटवर वगैरे सगळीकडे सोशल मीडियावर खूप व्हायरल, म्हणजे खूप व्हायरल आहेत हे व्हिडिओज आत्तापर्यंतचे. कारण आता संक्रांती येते आहे, त्यासाठी स्पेशल सगळेजणच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हल्ली सगळेच हलव्याचे दागिने यूज करतात. ते एक प्रकारचं ट्रेंडच आहे, एक संस्कृती आहे आधीची. त्यामुळे आता ते लोकांना कळते, म्हणून आता सगळे लेडीज असू दे, लहान मुली असू दे, किंवा वुमन्स जे काही लग्न झालेले वगैरे असू दे, सगळेच जण हे आवर्जून घालतात. ते विकत आणतात, घरी बनवतात, ज्याला जसं प्रकारे जमतं ते तसं करतात, पण वापरतातच. काही जण फोटो सेक्शन करतात, रील स्टार असतात, ते फोटो सेक्शनसाठी वगैरे यूज करतात. अजून फोटोग्राफीमध्ये आपण खूप बघतोय संक्रांतीचे हेच दागिने दिसतात सगळीकडे. मग त्यासाठी मी हा विचार करते की त्यासाठी संक्रांतीमध्ये आपण हलव्याचे दागिने सगळ्या प्रकारचे आपण बनवूया, जेणेकरून ज्याला जे काही हलव्याचे दागिने बनवायचे असेल ते पण होतील. इथे व्हिडिओमध्ये सगळं काही मी डिटेल दाखवते. त्यासाठी मी लॉंग व्हिडिओ शूट करते, जेणेकरून तुम्हालासुद्धा पूर्ण बेसिक नॉलेज भेटावं, आणि मलासुद्धा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते मी, तो सक्सेस व्हावा. कारण मी सुद्धा आत्तापर्यंत शिकतच आहे. मी सुद्धा पूर्ण परफेक्ट नाही आहे यात, जे काही कला माझ्याकडे आहे त्यामध्ये. मी फक्त मला आवडती म्हणून मी आवर्जून करत असते, आणि तुम्हाला त्यातूनच थोडंफार शिकवण्याचा प्रयत्न करत असते. बस इतकंच माझं आहे, कारण मी पूर्ण प्रोफेशनल वगैरे नाही आहे या क्षेत्रामध्ये. आपलं पेंडंट रेडी झालेलं आहे. त्याला अजून आपण परत गोल्डन कलरचं वगैरे बॉलपिनची मणी असती, बॉललेस, ते आपण लावूया नंतर. आता मी ओवून घेते आहे जी माळ आपण सिंगल पदरी ओवतोय, मोठे मण्या हलव्याचे आणि गोल्डनमध्ये मध्ये वगैरे यूज करून. अशा प्रकारे आपण मोठी मणी यूज करतोय. तुमच्याकडे छोटी असेल तर छोटीसुद्धा यूज करू शकता, रंगीबिरंगी असेल तेही यूज करू शकता. आणि मी इथं सिंगल पदरी यूज करते, कारण मला खूप हेवी वाटते, त्यामुळे मी हे आता हे सिम्पलच यूज करते. आपल्याकडे खूप दागिने झालेत हलव्यांचे, तर तुम्ही बघू शकता मी त्यामध्ये पण सिंगलच यूज केलेलं आहे. कुणाला फोटोशूट वगैरेसाठी पूर्ण हेवी लुक करायचा असेल तर त्यांनी 2 पदरी 3 पदरी ओवू शकता. हे पहा, अशा प्रकारे मी सिंगल एकदम लाईन ओवलेली आहे, आणि खूप सुंदर आणि सुरेख दिसते अगदी. आणि खूप सिंपल, मला वाटते की सगळ्यांनाच आवडत असेल, कारण हल्लीच्या मुलींना असं खूप जास्त नाही आवडत हेवी दागिने वगैरे. तर अशा प्रकारे मी सिंपल ओवून घेतलेली आहे, आणि हे आपल्याला त्याला स्टिक करायचे. दुसरी साईडसुद्धा मी सिंगलच ओवते. हे पहा, आता मी दुसरी साईडसुद्धा ओवून घेतलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. लवकरच ओवलेले होते. तर आता हे दोन्ही साईड आपल्याला एकमेकांना बांधून
आपल्याला जे काही आपण पेंडंट बनवला आहात त्याच्या मागे स्टिक करायचं आहे. मी जे काही गोल शेपचा पेंडंट बनवले आहे, तुम्ही त्यामध्ये लोटस बनवू शकता, पतंगाच्या आकाराचा शेप बनवू शकता किंवा जे काही तुम्हाला बनवायचं असेल स्क्वेअर वगैरे किंवा पानाचा वगैरे तुम्ही डिझाईन बनवू शकता, जे तुम्हाला वाटेल ते. कारण इथं मला गोल आवडलं त्यासाठी मी साधं सिंपल बनवते. आणि आपल्याला हे स्टिक करून झाल्यानंतर त्याच्या खाली सुद्धा आपल्याला जे आपण डिझाईन करत असतो ना ते करणार आहे मी. प्रकारे आपलं लॉंग नेकलेस आहे ते रेडी होत आहे. अगदी सोप्या पद्धतीनं कोणीही बनवू शकेल घर बसल्या. त्यासाठीच मी खूप सोपं बनवते. जास्त हे तुम्हाला वाटेल की बनवायला खूप हार्ड आहे वगैरे असं काहीच नाही बनवते. आत्तापर्यंत तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता. खूप साधे आणि खूप सरळ सोपे व्हिडिओ आहेत माझे चॅनलवरचे. हे पहा, आपण स्टिक करून घेऊया त्याला, ते निघणार नाही अशा प्रकारे. हो, त्यानंतर मग आता आपल्याला खाली त्याला डिझाईन्स करायचे आहेत. असे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. सिंपल कुणाला नसेल डिझाईन बनवायचं खाली, जे काही आपण म्हणतो ना ते झुरमुळ्यासारखे लोलक टाईप असतात तसे. मोस्टली आता सगळेजण असेच वेअर करतात. ते कुणाला हेवी असेल तर हेवी वापरतात, कुणाला सिंपल असेल त्यांनी सिंपल वापरतात. तर अशा प्रकारे आपल्याला आता खाली डिझाईन्स करून घ्यायचे आहेत. तेही मी इथं बनवलेले आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता डिझाईन्स. ह्याला ॲक्च्युली काय म्हणतात मला पण नाही आठवते. आपण आता मी असे बनवून घेतलेले आहेत त्याच्या खाली डिझाईन्स बनवण्यासाठी. आणि एकसारखे छोटे मोठे आपण म्हणतो ना लहान मोठे मोठे आकाराचे त्याला मी स्टिक करणार आहे. आणि ते स्टिक केल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसतं. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की. हे मी पूर्ण सगळे दोऱ्यामध्ये ओलेली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वायर वगैरे यूज करू शकता. जर नाही ओवायचं तुम्हाला वाटत असेल खूप हार्ड आहे वगैरे तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. फक्त जेवढं पेंडंट तुम्हाला दाखवलं आहे तेवढंसुद्धा तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे मी 4-5 असे ओवून घेतलेले आहेत आणि ते एका खाली एक लावून आता ते गोल जे आपण पेंडंट बनवलं आहोत ना त्याच्या बॅक साईडला स्टिक करून टाकणार आहे. आणि मी बिंदीसुद्धा अशीच बनवली आहे. बिंदी बघण्यासाठी सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल. हे पहा, खूप छान दिसते. त्याला स्टिक केल्यानंतर तर खूप सुंदर दिसतं ते. तुम्ही डायरेक्ट आपण जे पेंडंट बनवलं त्याच्या बॅक साईडला डायरेक्ट स्टिक केलं तरी चालेल. पण मला इथे हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्याच्यावर स्टिक करून आधी मग बॅक साईडला स्टिक करते, जेणेकरून तुम्हाला दिसेल की ते खूप छान दिसते आणि तुम्हाला कळेलसुद्धा मी ॲक्च्युली काय बनवले. कारण त्याला काय म्हणतात मलाच नाही आठवते. अशा प्रकारे आपलं पेंडंट आणि पूर्ण गळ्यातले सुद्धा रेडी झालेलं आहे. आता फक्त आपण त्याला हे स्टिक करून हुक्स लावूया तर आपलं गळ्यातले रेडी आहे. तर आपल्याला हे पहा आता हे मी कापून घेईल. जेवढं लागतं तेवढंच ठेवेल मिडल भाग आणि आउटर दोन्ही साईडचं कापून त्याला मागच्या साईडनं स्टिक करून देईल. हे पहा खूप सुंदर दिसतं. स्टिक केल्यावर तुम्हाला समजेल. पार्ट आहे, एक्स्ट्रा पार्ट आपण कापून कट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला ते त्रास नाही होणार घातल्यानंतर आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसेल. तर ते आपल्या गळ्यातलं रेडी झालेलं आहे. तर आपण अशा प्रकारे डोक्याला जे काही मांग टिक्का म्हणतात, बिंदी म्हणतात ते बनवायला घेऊया. खूप सिंपल आणि खूप सरळ सोपी जे काही क्राफ्ट आहे मी दाखवते. बॅकअपसाठी मी कार्डबोर्ड घेतलेला आहे, त्यावर मी कुंदन स्टिक करते. गोल आकारचा आपल्याला घ्यायचा आहे. मी त्या लॉंग नेकलेसला मॅचिंग करते, त्यासाठी हे पण शेप मी राऊंडच घेते कारण ते राऊंड घेतले. तुम्हाला जर दुसरा शेप घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे पहा मी आता छोटीशी साईज घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला पसंत आहे तसं यूज करू शकता. त्यानंतर हे बघा हे बॉल चेन आहे. आता मला लास्ट टाईम आठवलं नव्हतं नेकलेस बनवताना, आता आठवलं. सो मी आता ह्याला अगोदरच स्टिक करून घेते, त्यानंतर हलवे स्टिक करते. खूप सुंदर दिसतं. आता हे पहा मला आठवलं नव्हतं लास्ट टाईम, मी गडबडीत बनवले त्यासाठी त्याला स्टिक करायचं राहूनच गेलं, मग शेवटी मी स्टिक केले.
हे पहा, आता आपण ह्याला स्टिक करून घेणार आहोत. गोल्डन कलरचं जे काही बॉल लेस दाखवले मी ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यावर हलवा मोठी साईज किंवा छोटी साईज आपण स्टिक करणार आहोत. अशा प्रकारे मी 2 वेळा स्टिक करून घेते. 2 राऊंड करते जेणेकरून ते अजून छान दिसेल. कारण ते गोल्डन उठून दिसतं ना कोणत्या पण साडीवर वगैरे आपण जरी वेअर केलं तरी पण. हे पहा, आता मी हे स्टिक करून झाल्यानंतर मग हलवा स्टिक करते. हे बघा खूप सुंदर दिसते. असंच मला लॉंग नेकलेसचं पेंडंट बनवायचं होतं पण मी विसरलेच, त्यासाठी सॉरी बरं का. आता हा खूप छान दिसते. आपण डोक्यामध्ये आपण जे काही बिंदी यूज करणार आहोत त्यासाठी आता मी हलवे स्टिक करते. छोटी साईज घेतलेली आहे, त्यामध्ये आपण मोठी साईज यूज केली. आता इथे मी छोटी यूज करते कारण आपल्याला ते डोक्यावर लावायचं आहे ना, तर खूप मोठं सुद्धा नाही आवडत सगळ्यांना. मला सुद्धा नाही आवडत, तुम्हाला सुद्धा नाही आवडत, मला माहिती आहे. आपल्याला साईज छोटीच लागती, केसांमध्ये वगैरे ते अडकतं. हे पहा, अशा प्रकारे मी राऊंड पूर्ण स्टिक करून घेते हलव्याने. आणि आपल्याला ते मॅचिंगसुद्धा झालेलं आहे नेकलेसवर. लहान मुली वगैरे यूज करू शकतात हे सुद्धा. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं लॉंग नेकलेस आणि त्याच्यावर मॅचिंग बिंदी असं जे काही आपलं ट्युटोरियल आज पूर्ण होणार आहे. तर नेक्स्ट ट्युटोरियलसाठी सुद्धा तुम्ही रेडी राहा. आपण वेगवेगळे दागिने बनवते या सिरीजमध्ये, तर नक्की प्रोत्साहन द्या, सपोर्ट करा. यापेक्षाही वेगवेगळे दागिने आपण घेऊन येऊया आणि दुसरेसुद्धा आपण डेकोरेटिंगचे सुद्धा व्हिडिओ घेऊन येऊ लवकरच. हे एकदा झालं ना हलव्याचे दागिने सगळे कंप्लीट्स, मग आपण डेकोरेटिंगचे व्हिडिओ स्टार्ट करूया. तर हे बघा आपलं झालेलं आहे राऊंड शेप पूर्ण रेडी. आता ह्याला आपण अडकवण्यासाठी हुक लावूया आणि हे चेन मी ओवलेली आहे. हे ओवून त्याला आता हुक लावते आणि स्टिक करून टाकते जेणेकरून आपल्याला संक्रांतीच्या वेळेस घालता येतील. हुक लावलेला आहे मी. हुक अवेलेबल असेल तर लावा, अदरवाईज तुम्ही फक्त राऊंड जम्परिंग जरी लावलं आणि त्याला पिन्स वगैरे लावून ब्लॅक पिन वगैरे लावलं तरी चालतं. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा हे क्राफ्ट आणि नक्की फोटोशूट करा आणि संक्रांतीच्या दिवशी नक्की वेअर करा. तर अशा प्रकारे आपले दागिने रेडी आहेत आजचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.